आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या धड्यामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये बघूया आपण की भौगोलिक स्पष्टीकरण. तर जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता ही अधिक आढळते. पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशामध्ये महाकाय ॲनाकोंडा आढळतात. कोण आढळतात? महाकाय ॲनाकोंडा. तुम्ही ऐकून तर नाव तुम्हाला माहीतच असणार. प्रचंड मोठ्या प्रकारचा हा साप आहे. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये मोठे गिनी पिग, मगरी, सुसरी, माकडं, प्युमा, बिबट्या इत्यादी सगळे प्राणी आढळतात. आणि माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील स्वार्ड फिश, तसंच नदीतील पिराना आणि गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहेत. आता कोंडोर हा खूप उंचावर मोठ्या आकाराचा हा एक पक्षी आहे आणि विविध प्रकारचे पोपट, मकाळ, फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. कोण? मकाव. मकाव आहे तो, मकाव, फ्लेमिंगो. बरोबर आल्या लक्षात व्यवस्थित? तर आता हे लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा येथील एक वैशिष्ट्य आहे. आणि अशा या सगळ्या विविधतेमुळे ब्राझील मधलं वन्यजीवन हे अतिशय समृद्ध आहे. पुढे जाऊया. ह्या सगळ्या वन्य प्राण्यांची तस्करी, स्थलांतरित शेती, म्हणजे रोका, निर्मिनीकरण, प्रदूषण इत्यादीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, अशा समस्या या ब्राझील समोर आहेत. त्यामुळं अनेक स्थानिक वन्य प्रजाती ह्या नामशेष होत आहेत. आता माहित आहे का तुम्हाला, सन 2016च्या सर्वेक्षणानुसार ब्राझील मधील सुमारे 5831 चौकिमी भूगोलाचं निर्मिनीकरण हे एकाच वर्षात झालेलं आहे. बघा, हे परत परत आपण वाचतोय कारण हे लक्षात देण्यासारखं आहे की त्याच्यामुळं इथं किती विविधता अशी आढळून येते वनस्पती प्राण्यांमध्ये. पुढे जाऊया. हे करून पहा, भारत आणि वन्य. तर खालील दिलेले प्राणी हे 5.5 मधील नकाशा आराखड्यामध्ये त्यांच्या अधिवासानुसार चिन्ह आणि खुणांनी दाखवा आणि पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. एक आहे बंगालचा वाघ, सिंह, माळढोक, गंगेतील डॉल्फिन, ऑलिव्ह रिडले कासव, सुसर, एकशिंगी गेंडा, मगर, बारशिंगा आणि निलगिरी ताहेर शेळी. तर भौगोलिक परिस्थितीशी तेथील प्राणी आणि वनस्पती यांची तुम्हाला सांगड घालायची. त्याच्यानंतर याशिवाय इतर कोणते प्राणी तुम्हाला माहित आहेत? मग भारतातील वाघांचं अधिवास हा प्रदेशांच्या नावासह तुम्ही नकाशात दाखवा आणि कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या भागात असेल. समजलं? चला पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. तर वन्य प्राण्यांच्या बाबतीत आता भारत सुद्धा आपला काही कमी नाहीये. तर भारतात सुद्धा आपल्या प्रचंड विविधता ही आढळून येते. तर भारतात वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. मग भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये जास्त करून कोण आढळतात? हत्ती. कोण आढळतात? हत्ती. आणि त्याच्यानंतर आसामच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो आणि वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवं, उंट हे आहेतच. हिमालयातील बर्फाळ प्रदेशामध्ये हिमचित्ते, याक हे आढळतात. द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये भारतीय गवा, गवा माहित असेल तुम्हाला, आलं ना लक्षात? मग गवा, वाघ, सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्याच्यानंतर नद्या, खाड्या आणि किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये कासव आहेत, मगरी आहेत, सुसरी आहेत इत्यादी प्राणी आपल्याला आढळतात. आणि वन प्रदेशामध्ये मोर, खंड्या, तितर, कबुतरे आणि विविध रंगी पोपट. पाणथळ जागीमध्ये आपल्याला आढळतात ते बदक, बगळे आणि गवताळ प्रदेशात माळढोक सारखे पक्षी. पुढे जाऊया. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. आणि आता पुढे बघूया.
प्रदूषण, तस्करी, निर्विकरण यामुळं वन्य प्राण्याच्या अनेक प्रजाती ह्या आपल्या भारतातून नष्ट झालेल्या आहेत. उदाहरणार्थ चित्ता, वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे हे संवर्धन व्हावे या दृष्टीनं भारत सरकारनं अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वनप्राण्यांची तसेच पक्ष्यांची काही अभयारण्य ही राखीव वने यांचं जतन केलेलं आहे. पुढे बघूया, पहा बरे जमते का. तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि वाघांची दिवसेंदिवस संख्या ही कमी होत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशीच जर ही परिस्थिती आपल्या हत्तींची सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही अशा वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळवायची आणि त्यांचा अधिवास कोणता ते शोधायचा आहे आणि या प्राण्यांच्या संवर्धनासाठी नेमकं काय करणं जरुरीचं आहे आणि कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे याचं तुम्ही एक सादरीकरण तयार करा. चला आता पुढे जाऊया. पुढच्या विभागात छोटी फीत आहे ती तुम्ही वाचायची आहे. आपण काय शिकलो. ब्राझील मधील वन्यजीवन हे अतिशय समृद्ध आहे याचं कारण लिहा आणि वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतामध्ये काय प्रचंड विविधता आढळते. चला तर पुढच्या विभागात आपण आता प्रवेश करूया.